हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पारंपरिक पद्धतीने हिरवं वाटून टाकलेली खारं वांग करूया. एकदम आपण त्याच पद्धतीच्या भाज्या करतो. आपण लाल मिरची टाकून एकदम मसालेदार भाजी करतो, पण आज आपण खारं वांग करणार आहे, ते पण हिरवं वाटण टाकून झणझणीत मस्तपैकी एक बघताच क्षणी खायची इच्छा होईल असं हे खारं वांग होतं आणि झटपट होतं. कमी साहित्यात कमी मेहनतीचं हे कमी मेहनतीचं आहे आणि आपण हा मसाला हिरवं वाटण टाकून करणार आहे, त्यामुळे त्याचं वाटण जे आहे ते एकदम चविष्ट होतं. चला बघूया आपण खारं वांगासाठी लागणारं साहित्य. हे बघा, आपण कोथिंबीर भरपूर घेतली, याच्यासाठी हिरवे मिरची लसूण घेतले आणि दालचिनी, मिरे घेतले, लवंग आणि जिरं असं आपण हे भाजून घेणार आहे. आणि शेंगदाणे आणि हळद, मीठ आणि धण्याची पावडर आणि डेसिकेटेड खोबरं. आता आपण हे वांगे ना असं कापून, काही जण दांडे पण ठेवतात, पण आपण हे असं सगळे वांगे कापून घेऊ असे. आणि त्याच्यात बघायचं अळ्या आहे की नाही, म्हणजे बघा सगळं चेक कर. हे बघा, आपण असं कापून बघा, हे छान आहे. असे आपण सगळे कापून घेऊया. आता आपण ना शेंगदाणे भाजून घेऊया. आता आपण त्याच थोड्या साईडला आपण डेसिकेटेड खोबरं घेतले, ते पण भाजून घेऊया. आता बघा, आपण हे सोनेरी रंग आला खोबऱ्याला. आता आपण शेंगदाणे वगैरे सगळं छानपैकी भाजूया. तसं सगळं कच्चे पण झालं पाहिजे. त्याला पण सोनेरी रंग आला आहे, शेंगदाणे पण छान भाजले गेले. आता आपण ते काढूया. आता आपण याच्यात ना हे आपण ना मिरे, जिरं, दालचिनी, लवंग असं तेलात परतून घेऊ. मसाले टाकले आपण. आता हिरव्या मिरची पण टाकूया, म्हणजे थोडा तिखटपणा त्याचा कमी होतो. लसूण हे थोड्याशा तेलात परतून घेऊया. थोड्याशा तेलात परतून घेतलं. आता आपण ना काढूया त्याला. आता आपण याच्यात शेंगदाणे भाजून घेतले, खोबरं भाजून घेतले. आता आपण याच्यात हा जो मसाला आहे, हे खोबरं नाही, लसूण, हिरवी मिरची आणि खडे मसाले भाजून घेतले, ते मिक्सरमध्ये टाकूया थंड झाल्यावर. आता भरपूर ही कोथिंबीर घेतली आपण. बघा, ही आपण सगळं हिरवं वाटण करणार आहे, खारं वांग करणार आहे. त्याच्यात आपण तिखटाचा वापर नाही करणार आहे, हिरवं वाटण करू, म्हणजे हिरवा मसाला करणार आहे. आता आपण याच्यात खडे मसाले, खोबरं आणि शेंगदाणे, कोथिंबीर भरपूर टाकून वाटून घ्यायचं. तेल तापत ठेवलं आहे. त्याच्यात आता आपण वांगे तळून घेऊया. सगळ्या साईडने आपण तळून घ्यायचे, म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत. असं तळून गेल्याने त्याच्यातला जो तुरटपणा असतो तो निघून जातो आणि भाजीचे नाच लागते, भाजी एकदम चविष्ट होते. आता आपण हे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया त्या तेलामध्ये. त्याच्यावर झाकून ठेवूया थोड्या वेळ. हे छान सोनेरी रंगाचे झाले. आता आपण काढून घेऊया सगळ्या साईडने आपल्याला. हे बघा,
केलेलं त्याचा सगळा तुरटपणा निघून जातो आणि भाजीची चव एकदम अन्नाट लागते. अशा पद्धतीने केल्यावर खमंग अशी भाजी होते. आता आपण हे बघा आपण तळून घेतलं त्याला. हा वाटून घेतलेला मसाला आपण या तेलात टाकूया. अच्छा, तर हा जो मसाला वाटून घेतला होता, खोबरं, लसूण आणि शेंगदाणे आणि खडा मसाला, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आता आपण छान तेलात परतून घेऊया. आता आपण याच्यात सगळं भाजून घेतलं आहे, त्यामुळे याच्यात कच्चेपणा नाही आहे, सगळं शिजलेलं आहे. आणि आपण या तेलात छान परतवलं तर खमंग फोडणी झाली की भाजीची चव एकदम छान भन्नाट होते. आता आपण हे तेलात थोड्या वेळ परतून घेऊया. आता आपण याच्यात ना हळद टाकूया, धणे पावडर टाकूया. याच्यात हिरवी मिरची टाकल्यामुळे आपण याच्यात लाल मिरचीचा वापर नाही करणार आहे. आणि मीठ टाकूया. आपण याची रस्सा भाजी करणार आहे, त्या बेताने आपण मीठ टाकतोय. आता आपण छान हलवून घेऊया. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. छान छान आपण हे सगळं तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. आता आपण याच्यात हे तळून घेतले होते वांगी ते टाकूया. आणि आपण आता परत त्याला छान तळतो. एकाऐवजी 2 चपाती जाईल अशी त्याची भाजीची चव येते. तोच मसाला टाकून आपल्याला भाजी खायचा कंटाळा आला. आता हा वेगळा पारंपरिक पद्धतीने केलेले खारं वांग आहे. आता आपण गरम पाणी करायला ठेवलं आहे. आता गरम पाणी टाकू. याच्यात तेल सुटले, आपला मसाला चांगला परतला गेला आहे. त्याच्यात गरम पाणी टाकूया. तुम्हाला रस्सा जसा घट्ट पातळ हवा असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाका. आणि छान आपण ज्या उकळी येऊ देऊया. तर आपण परत परतून घेऊया. खमंग रुचकर असं खारं वांग आपलं तयार होतं. आपण आता छान उकळी येऊ द्यायची. भाजीला उकळी येते. पण आता त्याला प्लेटमध्ये सर्व करूया. तुम्हाला जसा रस्सा घट्ट असेल तर घट्ट होऊ द्या, पातळ जो असेल तुमच्या आवडीनुसार जसा रस्सा असेल तसा ठेवा. आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया. तवंग सुटतं. तर हे पारंपरिक पद्धतीने केले खारं वांग रेडी आहे. आपण त्याच मसाला टाकून केलेल्या भाज्या आपल्याला कंटाळा येतो, घरच्यांना पण कंटाळा येतो तोच मसाला टाकून. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. हा मसाला एकदम चविष्ट आणि टेस्टी एकदम भन्नाट रेसिपी होते. तुम्ही घरच्यांना लहानांपासून मोठ्यांना नक्कीच आवडेल असा हा मसाला आहे. हिरवं वाटण आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा. असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू.